आता ह्या लाईन आपण आखून घेतल्यात. खालच्या लाईनवरती फक्त ह्या उभ्या लाईन टाकल्यात थोड्या थोड्या 1 पाव इंचाच्या अंतरावरती. आता स्टार्टिंग पॉईंटपासून आपण दोरा वर काढायचा आहे आणि जेवढी लाईन आहे तिथपर्यंत चेन स्टिच घेऊन जायचं आहे आणि त्याला परत खाली आणायचं आहे आणि इथं पॅक करायचं आहे. अजून एक लॉक टाकायचं आहे छोटं. परत आडवी चेन स्टिच टाकायची आहे. आता इथं दोरा हलका लूज ठेवायचा, नाहीतर मग इथं कापड ओढल्यासारखं दिसतंय. परत वर जायचं, जेवढी लाईन आहे तेवढी, तिथून खाली यायचं. खाली येताना तो वरचा दोरा वापस आणायचा आहे. पूर्ण दोरा नाही आला तर तुम्ही असं हलवू शकताय, अडकून बसते. त्याला एकदा पॅक करायचं, परत एकदा पॅक करायचं. परत एक आडवी चेन आहे, परत वर जायचं. खाली येताना तो दोरा आहे ना खाली आणायचा आहे आणि खाली पॅक करायचं आहे. एकदा लॉक टाकायचं. परत मी आडवी गेले. क्रीमचा हात आहे माझा, मस्त घसायला लागला. परत वर जायचंय. वर नेलेली चेन आहे ना ती रिटर्न आणायची आहे खाली आणि इथं पॅक करायचंय. करताय? हो. या पॉईंटपासून वर जायचं. वरून खाली येताना तो दोरा रिटर्न आणायचा, त्याला पॅक करायचा आणि अजून एक लॉक म्हणजे छोटी चेन टाकायची. मग आडवी साधी चेन स्टिच आहे. परत सेम रिपीट आपण परत बघूया. आडवी चेन घेतली. आता आपण वरच्या लाईनवरती जाणार. वरच्या लाईनला जाताना दोरा थोडा लूज सोडायचा. खालून दोरा खालचा काढून घ्यायचा. वापस या. हां बरोबर. वापस जाताना तो दोरा तसाच रिटर्न आणायचा.